1954 मध्ये अमेरिकेमध्ये गुरांना खाण्यासाठी टाकण्यात येणारा गहू हा भारतीयांना दिला जायचा। खरं तर 1950 आणि 1960 या काळात भारतात दुष्काळ आणि अन्न टंचाई यांची गंभीर समस्या होती। 1954 मध्ये अमेरिकन काँग्रेसने एक कायदा केला। त्या कायदा म्हणजे PL 480। या कायद्याचा मुख्य उद्देश होता की जास्त अन्नधान्य असणाऱ्या देशाकडून कमी अन्नधान्य असणाऱ्या देशाकडे अन्नधान्य वितरित करणे। आणि याच कराराअंतर्गत भारतासारख्या विकसनशील देशामध्ये लाल गहू पाठवण्यात आला। आणि खरं तर भारतामध्ये दारिद्र्य आणि उपासमारीशी लढण्यासाठी तोच एक मुख्य आधार होता। 1950 मध्ये मेक्सिकोच्या रॉकफेलर फाउंडेशनच्या मदतीने नॉर्मन बोरलॉग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गव्हाच्या अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित केल्या। आणि 1960 ला इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट मनिला फिलिपाईन्स या ठिकाणी भारतीय गहू आणि भाताच्या जाती विकसित करण्यात आल्या। आणि खऱ्या अर्थानं इथूनच सुरू झाली ते जगात हरित क्रांती। आणि 1966 ला भारतामध्ये MS स्वामीनाथन यांनी भारतीय गव्हावर अल्ट्राव्हायोलेट आणि गॅमा किरणांची प्रक्रिया करून सर्बती सोनेरा ही जात विकसित केली। आणि म्हणूनच त्यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक असे म्हणतात। आणि इथूनच भारत हा अन्नधान्याबाबतीत समृद्ध झाला। आणि हो, अशाच मोर नॉलेजेबल व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका।